जय जय रघुवीर समर्थ. पहिल्या दिवशी मी दशक 1 समास 1 घेतलेला होता. आता आपल्याला दशक 20 समास 10. आता हा घेतला कशासाठी? तर लीलाताईंचं म्हणणं असं होतं, पहिला समास हा अतिशय गडबडीत सोडवला जातो, प्रवेश घ्यायचा असतो, बऱ्याच वेळा तो कॉपी केलेलाच असतो आणि दशक 20 समास 10 अभ्यास पुरा करायचा असतो, त्यामुळं तो गडबडीत केला जातो. खरं तर दोन्हीही समास हे महत्त्वाचे आहेत. म्हणून जे शेवटच्या 3 महिन्यात अभ्यास पुरा करण्याच्या दृष्टीने पटापटा जे स्वाध्याय उरकतात त्यांच्या समीक्षकांची चूक आहे. आम्ही असं सांगितले की शेवटचे समास महिन्याला 2च येऊ द्यात. इतके सोपे समास आहेत का? 3 महिन्यात 20 करा, 25 करा, कशासाठी? आता जे 200 पूर्ण केलेले आहेत त्याने अशी काही गडबड केलेली आहे का? त्यांचा अहवाल पाहिला की मला समजेल. परंतु आपल्याला कशाची घाई आहे नेमकी? त्यामुळं हा समास, बरं ह्या समासात जे प्रश्न आहेत, लीलाताईंचं म्हणणं असं 90% अभ्यासार्थीला तो प्रश्न सोडवता चालेल नाही. आता हे लीलाताईंचं मत आहे आणि लीलाताईंच्या हाताखालून किमान 50 जणांनी 200 पूर्ण केलेले आहेत. त्यामुळं आपण समास वाचूया, समासावरचे प्रश्न आपण पाहूया. श्रीराम समर्थ श्रीराम. आता हा शेवटचा दशक आहे, शेवटचा समास आहे आणि ह्याच्यात समर्थाने विमळ ब्रह्म निरूपण असं याचं नाव आहे. धरू जाता धरिता नये, टाकू जाता टाकिता नये, जेथे तेथे आहेच आहे, परब्रह्म ते श्रीराम. जिकडे तिकडे जेथे तेथे, विन्मुख होता सन्मुख होते, सन्मुखपणा चुके नाते, काही केल्या श्रीराम. बैसले माणूस उठून गेले, तेथे आकाशाची राहिले, आकाश चहूकडे पाहिले, तरी सन्मुखची आहे श्रीराम. जिकडे जिकडे प्राणी पळून जाते, तिकडे आकाशाची भोवते, बळे आकाशा बाहेर ते, कैसे जावे श्रीराम. जिकडे जिकडे प्राणी पाहे, तिकडे ते सन्मुखची आहे, समस्तांचे मस्तकी राहे, माध्यान्नी मार्तंड जैसा श्रीराम. परितो आहे एकदेशी, दृष्टांत न घडे वस्तुसी, काही एक चमत्कारासी, देऊनी पाहिले श्रीराम. नाना तीर्थे नाना देशी, कष्टत जावे पहाव्यासी, तैसे नलगे परब्रह्मासी, बैसले ठाई श्रीराम. प्राणी बैसोनीच राहता, अथवा बहुत पळून जाता, परब्रह्म ते तत्वता, समागमे श्रीराम. पक्षी अंतराळी गेला, भोवते आकाशची तयाला, तैसे ब्रह्म प्राणियाला, व्यापून आहे श्रीराम. परब्रह्म पोकळ घनदाट, ब्रह्म सेवटाचा सेवट, ज्यासी त्यासी ब्रह्मनीट, सर्व काळ श्रीराम. दृश्या सबाहे अंतरी, ब्रह्म दाटले ब्रह्मांडोदरी, अरे त्या विमळाची सरी, कोणास द्यावी श्रीराम. वैकुंठ कैलास स्वर्गलोकी,
इंद्रलोकी 14 लोकी पन्नगादिक पाताळ लोकी तेथेही आहे श्रीराम. काशीपासून रामेश्वर आवघे दाटले अपार परता परता पारावार त्यास नाही श्रीराम. परब्रह्म ते एकले एकदाची सकळ्यांसी व्यापिले सकळांस स्पर्शोन राहिले सकळा ठाई श्रीराम. परब्रह्म पाऊसे भिजेना अथवा चिखलाने भरेना पुरामध्ये परिवाहेना पुरा समागमे श्रीराम. एकसरे सन्मुख विमुख वामसव्य दोहीकडे एक आर्ध ऊर्ध प्राणी सकळिक व्यापून आहे श्रीराम. आकाशाचा डोहो भरला कदापि नाही उचंबळला असंभाव्य पसरला जिकडे तिकडे श्रीराम. एक जिनसी गगन उदास जेथे नाही दृश्यभास भासे विना निराभास परब्रह्म जाणावे श्रीराम. संत साधू महानुभावा देवदानव मानवा ब्रह्म सकळांसी विसावा विश्रांती ठाव श्रीराम. कोणेकडे सेवटा जावे कोणेकडे काये पाहावे असंभाव्यते नेमावे काये म्हणोनी श्रीराम. स्थूळ नव्हे सूक्ष्म नव्हे काही एका सारिखे नव्हे ज्ञान दृष्टी विण नव्हे समाधान श्रीराम. पिंड ब्रह्मांड निरास मग ते ब्रह्म निराभास येथून तेथवरी अवकाश भकास रूप श्रीराम. ब्रह्म व्यापक हे तो खरे दृश्य आहे तो हे उत्तरे व्यापे विणा कोण्या प्रकारे व्यापक म्हणावे श्रीराम. ब्रह्मासी शब्दची लागेना कल्पना कल्पू शकेना कल्पनेतीत निरंजना विवेके ओळखावे श्रीराम. शुद्ध सार श्रवण शुद्ध प्रत्ययाचे मनन विज्ञानी पावता उन्मन सहजची होते श्रीराम. झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. हिसेव झाला मायेचा झाला निवाडा तत्वांचा साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले सहजची अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे प्रत्यये खुणेशी बाणावे जन्म मृत्याच्या नावे संन्याकार श्रीराम. भक्ताचेनी साभिमाने कृपा केली दाशरथीने समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास साधके पहावे सावकास विवरता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काये प्रयोजन येथे प्रत्ययासी कारण प्रत्ययो पहावा श्रीराम.
देहे तव पाचा भूतांचा करता आत्मा तेथींचा आणि कवित्व प्रकार मनुष्याचा कशावरुनी श्रीराम सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम सकळ देहाचा झाडा केला तत्व समुदाव उडाला तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम ऐसी हे विचारांची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम समर्थ श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विमल ब्रह्म निरूपण नाम समास 10वा श्रीराम. आता ह्या समासात परब्रह्माची तुलना केलेली आहे. कशाशी केलेली आहे? आकाशाशी. आता आकाशाशी का केली? हां, आकाश व्यापक आहे पण आकाश हे ब्रह्म नाही, तर तो ब्रह्म हे व्यापक आहे. आकाशवत ब्रह्म पण आकाश ब्रह्म नाही. काय आहे, पंचमहाभूतांच्या मध्ये परब्रह्माच्या जवळ जाणारं आकाशच आहे. तरीही आकाश म्हणजे परब्रह्म. जेव्हा ते व्यक्त आहे त्यावेळेला ते आकाश आहे, असा एक तत्वज्ञानाचा भाग आहे. आता वारा वाहिला तर वारा, नाही तर आकाश. लक्षात घ्या बरं का, वाहिला तर वारा म्हणजे एका पंचमहाभूतातून दुसरं पंचमहाभूत ही काय आहे, उभारणी सांगितली, संहारणी सांगितली. आता ह्या ठिकाणी म्हणून त्यांनी आकाशाची उपमा दिलेली आहे. प्राणी आकाशाबाहेर जाऊ शकतो का? प्राणी आकाशाबाहेर जाऊ शकत नाही. जेथे तेथे सन्मुखची आहे. बघा आता हा दृष्टांत, कारण आपल्याला परत ते विमळ ब्रह्म समजावून देत आहेत. मग आता जवळ जाणारं कोण आहे? आकाश आहे, बरोबर. आता ह्या आकाशाचे पहिल्या ज्या 6, 7, 8 ओव्या आहेत त्याच्यात समर्थाने काय सांगितलं आहे की परब्रह्म नाही अशी जागा नाही. आणि त्याला दृष्टांत कशाचा दिलेला आहे? आकाशाचा दृष्टांत दिलेला आहे. एक छान माझ्या वाचण्यात नामदेवांच्यावरचं आलं. आणि नामदेव तीर्थयात्रेला निघाले. ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतरचा भाग आहे. आता त्याआधी नामदेवांचं पक्कं म्हणणं काय होतं? विठोबा कुठं आहे? पंढरपुरात आहे, त्या मूर्तीत आहे. आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे, कच्चं मडकं का? तर त्यांना असं वाटत होतं की ईश्वर असेल तर तो इथंच आहे. नामदेव हे भक्त आहेत, परंतु त्यांचा असा समज होता. आणि त्यामुळं एकदा प्रसंग असा घडला की ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना विचारलं. ते म्हणाले विठोबाला विचारून येतो. तर त्या लेखकाने असं लिहिलंय, चालतं बोलतं परब्रह्म विचारतोय, माझ्याबरोबर येतोस का? त्यांना काय वाटलं, कुठं आहे ते? बरोबर आहे. तर तोच पुढचा प्रसंग याच्यात त्याने म्हटलेला आहे की नामदेव निघाले. आता बरोबर कुणीही नाही. आणि नामदेव म्हणाले, आत्तापर्यंत विठोबाच्या सोबतीने मी सगळं केलं. विठोबा आहे, पंढरपुरात आहे. तर त्यांना म्हणाले दृष्टांत झाला. आता हे कादंबरीकाराची कल्पना आहे, नामदेव महाराज फार मोठे भक्त आहेत. तर त्यांना म्हणाले, विठोबाने सांगितलं, अरे जोपर्यंत डोक्यावर आभाळ आहे तोपर्यंत मी बरोबरच आहे की तुझ्या. बघा, जोपर्यंत डोक्यावर आभाळ आहे तोपर्यंत मी बरोबरच आहे. ईश्वर कुठं आहे? सर्वत्र. आता हे जर आपल्याला एकदा पुढं नामदेव महाराज पंजाबात गेले, केवढा मोठा धर्मप्रसार केला. ही दृष्टांत कथा कशासाठी सांगतात? बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की ईश्वर कुठं आहे, परब्रह्म कुठं आहे की नाही? तर ते कुठं आहे? सर्वत्र आहे आणि सर्व काळ आहे.
सर्व काळ आहे. म्हणून त्याने म्हटलं प्राणी इथं बसला, इथं आकाश आहे, इथून उठून गेला, इथल्या आकाशाला काही होईल का? काही नाही. आकाश म्हणजे त्याच्यामध्ये ते प्राणी आला गेला. प्राण्याला असं वाटतं आला गेला. हे कुणाच्या बाबतीत? जे अशाश्वत आहे त्याच्या बाबतीत आला आणि गेला हे वाक्प्रचार योग्य आहे. पण जो आहेच, समर्थ म्हणतात असतची असे. मग आता ह्याला आपण म्हणून म्हटलं शेवटचे जे मनाचे श्लोक आहेत समर्थाने सगळं समजावूनच दिले. सदा त्या ठिकाणी समर्थ असं म्हणतात, नभासारिखे रूप या राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. पुढं ते लगेच असं म्हणतात की ही आकाशाची उपमा सुद्धा योग्य नाही. काय योग्य नाही हो? दुजे वीण जो तोची तोहा स्वभावे, तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे. एखादी गोष्ट छोटी, एखादी गोष्ट मोठी, मोठी गोष्ट छोट्या गोष्टीला व्यापून राहते. परंतु ह्याच्यासारखी दुसरी, आता आकाश हे व्यापक आहे, त्याच्यापेक्षा व्यापक काय आहे? परब्रह्म व्यापक आहे. मग आता त्या परब्रह्माला आकाशाची उपमा द्यावी का? बघा विषय जो समजावून सांगतात. त्यामुळं इथं पुन्हा समर्थांचं एक वैशिष्ट्य म्हणजे की पुन्हा ते खुंटा हलवून बळकट करतायत. पुन्हा आकाशाचा दृष्टांत. आणि ह्या ठिकाणी एक प्रश्न आहे की चमत्कार कोणता? प्रश्न शेवटचा आहे की चमत्कार कोणता? आता आपण सांगावं. आपण सर्वांनी बऱ्याच जणांनी इथं 200 पूर्ण केलेले आहेत. कोणता चमत्कार त्याच्यात सांगितलाय? हां हां माध्यान्ही मार्तंड जायचा म्हणजे काय? 12 वाजता सगळ्यांच्या डोक्यावर सूर्य आहे आणि सावली कुठे आहे? तर त्याचा अर्थ आपल्याला समजलाय का? त्याच्यात 2 प्रकार आहेत. म्हणून मी म्हणतोय की आपल्याला पायाखाली सावली आणि डोक्यावर सूर्य हे दोन्ही समजलं पाहिजे. कुणाला सांगता येईल का? हरकत नाही प्रयत्न करायला. या ठिकाणी लीलाताईने असं म्हटलं बरं का. आणि म्हणून त्यांचं म्हणणं की हा दृष्टांत लवकर समजत नाही. पायाखाली सावली म्हणजे काय आहे? अज्ञानाचा नाश. पायाखाली सावली म्हणजे अज्ञानाचा नाश. आता एरवी आपली सावली आपल्याबरोबर आहे म्हणजे काय आहे? अज्ञान आपल्या बरोबर आहे. आणि त्याने म्हटलं डोक्यावर सूर्य, याचा अर्थ काय घ्यायचा? बर पुढं कारण त्याच्यात त्याचा उल्लेख आहे बरं का. तर त्याच्यात ऊर्ध्वगती असा उल्लेख आलेला आहे का समासात? मग आता ऊर्ध्वगती म्हणजे काय? हा वरच ते ऊर्ध्व म्हणजे वरची दिशा आहे बरोबर. हां म्हणजे समर्थ एके ठिकाणी असं म्हणतात की आपण जशी ऊर्ध्वाकडं जावं तसा भेद कमी होत जातो आणि अधोमुखी चालीला भेद. भेद आपली दृष्टी कुठं असायला पाहिजे? वर, ऊर्ध्वमुखी. म्हणून त्या म्हणाल्या ऊर्ध्व दृष्टीतून ज्ञानप्राप्ती म्हणजे मार्तंड. ऊर्ध्व दृष्टीतून ज्ञानप्राप्ती. आणि म्हणून शेवटच्या याच्यातच प्रश्न आहेत बरं का हे की ऊर्ध्वगती म्हणजे काय, अधोगती म्हणजे काय. म्हणून मला तर हल्ली असं वाटतं की शेवटचा जो दशक आहे लीलाताईंनी इतका उत्तम समजावून दिलेलं आहे की तो दशकच थोडा इथं समजावून द्यावा. लीलाताईंचं समीक्षण इतकं सुंदर आहे की आपली चूक बरोबर त्याने दाखवलेली आहे. आता आणि त्या म्हणाल्या मग ह्या दोन्हीचा अर्थ काय? डोक्यावर सूर्य, पायाखाली सावली, दोन्ही मिळून अद्वैताचा अनुभव आहे. हा चमत्कार आहे. अद्वैताचा अनुभव
हा आपल्याला त्या ठिकाणी अद्वैताचा अनुभव मिळतो. बाकी लीलाताईंच्या मताने प्रश्न सोपे आहेत त्या ह्याच्यातले. पण त्यांचं म्हणणं असं की आपण रोज म्हणतो झाले साधनाचे फळ, म्हणून तो जो प्रश्न आहे साधना सफळ केव्हा होते, आता हा प्रश्न आपण कसा सोडवला आहे? रोज म्हणतो का नाही आपण झाले साधनाचे फळ, संसार झाला, त्याचं थोडं विश्लेषण करून कोण सांगेल? समीक्षक बरेच बसलेले आहेत माझ्यासमोर, आहे की नाही? अद्वैताचा अनुभव आला म्हणजे साधना सफळ. बरं, स्पष्ट करा ना. नाही, ब्रह्माचा अनुभव जेव्हा माणसं घेतात तेव्हा ते त्या अनुभवात एकदा गेल्यावर ते काही सांगू शकत नाही की मी अनुभव घेतला म्हणून. पण त्यामुळे त्या अनुभवात पण कधीतरी पुन्हा अशी वेळ येते की आपण त्या अनुभवातनं परत खाली येतो. समर्थांचे शब्द असे आहेत, अनुर्वाच्य समाधान झाले ते पाहिजे बोलिले, बोलिल्याने समाधान भंगले हे तो घडेना. आपल्याला आपल्या शब्दात आपल्याला सांगायचे, शब्दात वर्णन करता येत नाही म्हणजे उत्तर संपलं काय? बघा, अनुभव शब्दात वर्णन करता येत नाही. समर्थाने काय सांगितलं? बोलिल्याने समाधान भंगले हे तो, म्हणून ते आपल्या भाषेत लिहा ना. साधना सफळ झाली केव्हा म्हणता येईल? दृश्य असून नसल्याप्रकारे आणि सर्वत्र परब्रह्म संचलेलं. बरोबर आहे, ते आपल्याला अनुभवाला येतं. याची प्रक्रिया सांगितली आहे ना समर्थाने, याची प्रक्रिया. कारण आपल्या शब्दात वर्णन करायचं आहे, केव्हा फळ मिळेल? बघा, थोडा विचार करा, आपल्याकडे वेळ पुष्कळ आहे, होय की नाही? मी देह नसून आत्मा आहे याचा निश्चय. बरोबर, ओव्यासमोर ठेवा, आपल्याला सुचेल. दासबोध समोर ठेवा ना. आपलं तसं म्हटलं तर हे रोज आपण म्हणतो, पाठ आहे बरं का आपलं. हां, परंतु म्हणजे थोडी लीलाताईंची जी दृष्टी आहे ती मला आपल्यापर्यंत पोचवायची आहे, तुमची परीक्षा घ्यायची नाही आहे. हां, परंतु आपल्या शब्दात आपल्याला लिहिता यायला हवं का नको? हां, एक 5 मिनटं देतो. पूर्वी अक्काने असं केलं होतं बरं का, की एक निबंधाला विषय दिला होता, ज्यांना निबंध लिहिता येईल त्यांनी निबंध लिहावा आणि नाही त्यांनी नामस्मरण करावं. बघू पुढच्या वर्षी आपण हा प्रयोग करून 1 तास, आणि विषय 1 दिवस आधी सांगायचा. अक्काने असं केलं होतं, विषय 1 दिवस आधी सांगायचा आणि दुसऱ्या दिवशी. आणि अक्का असं म्हणाल्या, सर्व समीक्षकांनीच फक्त लिहावं, म्हणजे असं म्हणायला नको की माझा तो अभ्यास झालेला नाही अजून, बरं का? पुढच्या वर्षी असं करता येईल का आपल्याला? ही परीक्षा घ्यायची नाही आहे, परंतु नेमकं आपल्याला काय आपल्या शब्दात मांडता येतं का, एवढंच आपल्याला बघायचं. आता एक मी दासबोध असेल तर एक 5 मिनटं देतो, आपण ओव्या वाचाव्यात आणि सांगावं, काही हरकत नाही. हां, साधना सुरू करताना परब्रह्म माझ्याकडे होतं, मीच होतो, पण ते मला माहीत नव्हतं. आणि स्वप्नात बघितलं की माझ्याकडे परब्रह्म नाही आहे, कमतरता जाणवली आणि त्या उद्देशाने साधना सुरू केली. तर आता काय झालं की साधनेच्या शेवटी ते स्वप्न उडालं आणि जागृतीला सगळं स्वप्नात जे भास होता तो उडाला. कमतरता वाटत होती, ती कमतरता नाहीशी झाली, नष्ट झाली आणि जो उद्देश होता तो आता सफळ व्हायचा राहिला नाही. आणि तो अनुभव कोणाला सांगता येणं शक्य नाही. बरं, सांगा ज्यांना सांगायचं असेल त्याने. अनुभव सांगायला ओळखच ना, सेंधवाची पदवी सागरात नाही, सागर होऊन ती ठेवली. तुमचा अनुभव सांगायला तुमचा आत्ताशी पहिला सुरुवात आहे, हा शेवटचा स्वाध्याय तुम्ही केलेलाच नाही आहे. हां, ज्यांनी केलेलं आहे, कारण काय हे मी सांगतो, अंदाजे उत्तर कशाला द्यायचं? तुम्ही अभ्यास केलेला नाही आहे त्याचा, तुमचा आत्ताशी प्रारंभ आहे, होय का नाही? साधना केल्यामुळे किंवा ती परिपूर्ण झाल्यामुळे निर्गुण ब्रह्मस्वरूप जे आहे त्याचा अनुभव किंवा त्याचा साक्षात्कार झाला. त्यामुळे मायेचा हिशोब होतो. जसं पैशांचा आपला हिशोब आहे, आपण खर्च आणि जमा आपल्याजवळची तिचा करून आणि ते बरोबरीत सोडवतो आणि मग म्हणतो की हिशोब पूर्ण झाला. अशा पद्धतीने
जी माया आहे ती बुवा दिसणारी फक्त आहे, ती आपल्यात वास्तवात ती खरी नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये फारसं गुंतायचं नाही हे आपल्याला कळायला लागलं. आणि त्यामुळे मग तत्वांचा निवाडा, मग जी सगळी तत्व आहेत म्हणजे आपल्याला कळलं की आपला देह जे आहे पंचमहाभूतांचा आहे, ते तत्व त्याच्यामध्ये जाणार आहे. त्यामुळे त्या तत्वांमध्ये आपल्याला विरून जायचं आहे. तेव्हा त्या तत्वांचा अशा पद्धतीने निवाडा करायचा आणि मग साध्य जे आहे ते आपल्याला मिळालं की मग साधनांची काही गरजच राहत नाही. स्वयंपाक एकदा पूर्ण करून झाल्यानंतर बाकीच्या वस्तू आपण सरकवून देतो सगळ्या आत. त्याप्रमाणे जे साध्य आहे की निर्गुण ब्रह्मस्वरूप आपल्याला समजावं, हे आपलं साध्य ते एकदा आपल्याला मिळालं की मग इतर साधनांची काही आपल्याला गरज राहत नाही. ठीक. पण एकदा ब्रह्म समजलं की माया कधीपर्यंत आहे ब्रह्म समजत नाही. माया एकदा ब्रह्म समजलं की ते माया नाहीशीच होते, जिथे असते तिथेच नाहीशी होते. म्हणजे हिशेब झाला त्याच्यावर मी विचारते बरं. की ते हिशेबाचा काय तो मला कळलं नाही. अपेक्षित उत्तर येतपर्यंत मी थांबतो. मी सांगणारच आहे. ब्रह्म समजावून नाही घ्यायचंय, ब्रह्माचा अनुभव घ्यायचा. आणि तो अनुभव जेव्हा आपण घेतो तेव्हा त्या माया किंवा सगळं जातं. नाहीसच होतं. बरं. इथं त्रिपुटी चालय ज्ञान ज्ञाता आणि ज्ञान या त्रिपुटी चालय होतो. आणि आपण त्यात पूर्ण ते मीच आहे माया ब्रह्म हे सगळं आपल्याला कळलं तरी शेवटी काय असतं की मायेतच आपल्याला दृश्य जगातच राहायचं असतं आणि निर्गुण ब्रह्म जाणायचं असतं. मायेत राहून साधना आणि उपासनेतून आत्मज्ञान प्राप्त होतं. ठीक. आपण हिशेब कधी करतो, कोणाकडे काही देणं घेणं असलं तर आपण एकत्र बसतो आणि हिशेब मांडतो आणि सगळं झालं की उत्तर आपण म्हटलं असा हिशेब झाला, आता काही बाकी राहिलं नाही. इथे साधनं सुरू करताना कमतरता वाटत होती की ते माझ्याकडे नाहीये, तर तो हिशेब आता पुरा झाला, आता काही राहिलं नाही. हवा सुरू पण असं आहे की ज्यांचा 200वा समास पूर्ण झालेला आहे त्यांनी यावर टिप्पणी करायची. ज्याने अभ्यास केलेला नाही, तुम्ही अजून प्रश्न सुद्धा पाहिलेला नाही आहे. उत्साह ठीक आहे तुमचा, जनरल नॉलेजचा हा प्रश्न विचारलेला नाही. हा त्या समासाचा अभ्यास केल्यानंतरचा प्रश्न आहे. हां हां देहतादात्म्य, देहावरील प्रेम साधनेमुळे हळूहळू कमी झालेले आहे. त्यामुळे ती देह आहे हा संशय पूर्ण निसंशय झालेला आहे. देहातीत अवस्था प्राप्त झालेली आहे. बरोबर. सुख कुणाचंच नाही आहे बरं काय, सुख कुणाचंच नाही आहे. अपेक्षित अजून मला आलेलं नाही. पिंड ब्रह्मांड निरास ब्रह्म निराभास येथून जेव्हा पिंड ब्रह्मांडाचा निराश साधने बरोबर. तो निराश होईल तेव्हा ते आपल्याला साधने म्हणून तो सांगू काय हां आपण अभ्यास केला संपूर्ण दारोदामध्ये 200 समाजाचा आपण अभ्यास केल्यानंतर आपल्याला संपूर्ण म्हणजे मनुष्य कसा आहे, त्याचे मूर्त लक्षण कसे आहे, ब्रह्म कसं आहे, परब्रह्म कसं आहे, गुरु कसे आहे, चित्त कसे आहे, सद्गुण कसे आहे, हे सगळं आपल्याला पूर्ण आपल्या दाखवतामध्ये आपल्याला हळूहळू समर्थांनी समजून सांगत गेलेले आहे. आणि हे सगळं आपल्याला कळल्यामुळे अनुभव जो त्याच्यात असा शब्द आलेला आहे, हे आपण वाचन करताना त्याची जी साधना केली आपण दाखवत वाचनाची, त्याच्यामुळे साधनाचे फळ आपल्यापासून काही मिळावं आपल्याला असं काही नाही. आपल्या मनाची जी तयारी आहे ती सगळं ऐकल्यामुळे आपलं संपूर्णपणे समाधान झालेलं आहे. आणि त्याचा जो आपल्याला आता आनंदाचा अनुभव येतो आहे, त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं झाले साधनाचे फळ, असं मला वाटतं.
ज्यांचा 200वा पूर्ण झालेला नाहीये त्यांना अधिकारच नाही यावर बोलायचे. एकदा दोनदा तीनदा सांगून झालं. हे घ्या. नाही ठीक आहे, आवाज येत नाही. या 10 ओव्या फळश्रुतीच्या आहेत. फळश्रुती का म्हणायची की ग्रंथाच्या शेवटी आपण ते नेहमी वाचतो, प्रत्येक समासाच्या नंतर वाचतो. पहिली ओवी आहे, झाले साधनाचे फळ, संसार झाला सुफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरी बिंबले. हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा. आणि शेवटची ओवी अशी आहे, सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे. या 8 ओव्यांमध्ये मग हे माझं कर्तृत्व नाही आहे, हा एकमेव ग्रंथ असा आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की याला करता कोणी नाही आहे. लिहिलंय का समर्थांनी इति रामदास कृतम दासबोध संपूर्णम असं कुठे? ज्या काही याचा अभ्यास आपला झालेला आहे. इथं मला 3 गोष्टी वाटतात. एक तत्वचिंतन, दुसरं तत्व निराश, आणि तिसरं आहे तत्व झाडा. मला कोणीतरी एक गाठोडं दिले पाठीवर, एक बॅग दिली आहे आणि त्यात सांगितले की हे तुझ्या कामाच्या गोष्टी आहेत. काय दिले मला माहिती नाही. ही बद्धाची अवस्था आहे. मी आपला ते घेऊन फिरतोय, हे माझ्या कामाचं, हे माझ्या कामाचं, त्यांनी मला दिले, त्यांनी मला दिले. मी दासबोधाचं वाचन जेव्हा चालू करतो तेव्हा एक वेळ अशी येते की अरे हे नक्की काय आहे, कुणी दिलंय मला, हे कशासाठी दिलंय. मग मी एका झाडाखाली बसतो, ते गाठोडं काढतो, मग मी त्यात बघतो हे काय आहे, ही वस्तू माझी काय कामाची. आता मी तर साधनेला निघालो, दिली टाकून. हे काय आहे, काहीतरी वस्तूचे अजून, दिली टाकून. हे काय, माझे आत्ता स्वकीय आहेत, हे तर माझ्या गळ्याला फास लावणार आहेत, दिलं बाजूला टाकून. त्या गाठोड्यातल्या अशा एक वस्तू मी विचार करतो आणि त्या अशा टाकून देतो. जे गाठोडं घेऊन फिरत होतो ते तत्वचिंतन होतं, काहीतरी आहे, काहीतरी आहे, त्याच्याशिवाय माझं काही नाही, ते मला उपयोगी पडणार आहे, वगैरे वगैरे. या गोष्टी मी एक बघितल्या, विचार केला आणि दासबोधाचं जे ज्ञान मला मिळालं त्या ज्ञानाच्या आधारे मी त्यांना बाजूला टाकून दिलं, त्यांचा निराश केला. आता काहीच उरलं नाही. ज्या गाठोड्याच्या ज्या कापडामध्ये मला त्या सगळ्या गोष्टी दिल्या होत्या हे माझ्या काही कामाचं नाहीये. मी विनाकारण विचारांमध्ये पडलो. म्हणून इथं असं म्हणलंय की ऐसी विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले. त्याला एक फक्त आठवलं पाहिजे, त्यांनी हे सगळं केलंय. मग मी काय करतो, ज्या पोत्यामध्ये किंवा ज्या कापडामध्ये मला ते दिलं होतं ते मी असं झटकतो. तो आहे तत्वधाड. जय जय रघुवीर समर्थ. बरेचसे मुद्दे आलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे, तर आता शेवटी सुद्धा समर्थाने ज्ञानाची कोणती पद्धत वापरली? व्यतिरेक. आता तत्व समुदाय उडाला. आता तत्व म्हणजे काय? बेलसरे असं म्हणतात, माझा आणि जगाचा संबंध काय हे सांगणारं त्याला म्हणायचं तत्व. आणि ही तत्व आपल्याला समजावी म्हणून समर्थाने 82 सांगितली. ही तत्व 82 आहेत का? आपल्याला समजावं म्हणून. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. तत्व काय आहे? एकच आहे. आपल्याला समजावं म्हणून. मग आता इथं कोणती पद्धत वापरली आहे? ही साधनेची पद्धत काय असावी? व्यतिरेक. अरे हे म्हणजे मी नाही, हे म्हणजे मी नाही. कारण ममत्व कमी कशाने होईल? तर कमी 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 होत जाण्याने होईल. एकाने असं सांगितलं, तत्व एकच आहे, 2 कशी झाली? प्रकृती आणि पुरुष. परब्रह्म एकच आहे.
दोन कशी झाली? प्रकृती आणि पुरुष. त्याला त्रिगुण जोडले, त्याला पंचमहाभूत जोडली, किती झाली हो? वाढत चाललंय का नाही? हा पसारा सगळा काय आहे? वाढत चाललेला आहे. आता साधनेमध्ये मी म्हणजे कोण हे प्रथम कळावं लागतं. आता ही पद्धत, म्हणून त्याने म्हटलं की एका तत्वाने दुसरं तत्व उडालं. म्हणून आज जे आपण 5 पदं म्हटली ना, वेदांत पर भूपाळी, त्याच्यात त्यांनी हे सगळं स्पष्ट केलेलं आहे बघा. त्याच्यात त्याने म्हटलेलं आहे मी कोण. हां, आता हे ज्या वेळेला म्हणतात की तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. स्थूल देहाची 25 तत्व आणि समजावून देण्याची पद्धत एकाने फार छान आहे केलं की स्थूल देहाची 25 तत्व आहेत. एखाद्याला एखादं ज्ञानेंद्रिय नाही, तो माणूस आहे का नाही? बघा, म्हणजे हे सगळे इंद्रिय असणं म्हणजे माणूस. पण एखाद्याला दिसत नाही, तो माणूस आहे का नाही? एखाद्याला बोलता येत नाही, माणूस आहे का नाही? म्हणजे बोलणं, ऐकणं वगैरे हे सगळं मिळून तो माणूस आहे. पण केवळ दिसणं म्हणजे माणूस आहे का? केवळ बोलणं म्हणजे माणूस आहे का? मग आपण जर स्थूल देहाची 25 तत्व हे म्हणजे मी आहे का? म्हणजे तो झाडा कसा करायचा आहे त्याने बरोबर शब्द वापरला. बांधले आहे तो गाठोडे. मोकळं केलं तर काहीच नाही, बांधले आहे तो गाठोडे. मग आता आपण विचार असा करायचा की तत्व निरसन आपल्याला करायचे की ही 25 तत्व मी नाही, सूक्ष्म देहाची 25 तत्व मी नाही, 32चं ते कोष्टकच आहे का नाही, 4 होय का नाही, हे सगळं म्हणजे मी नाही. ही कुठली पद्धत आहे? व्यतिरेक. आणि व्यतिरेकाने काय समजून घ्यायचे? म्हणून समर्थ म्हणतात स्वप्नी जे जे देखिले. दासबोधातली प्रसिद्ध ओवी आहे. स्वप्नामध्ये स्वप्न बघितलं आहे. ऐक शिष्या येथीचे वर्म, स्वये तुची आहेस ब्रह्म, ये विषयी भ्रम धरूची नाही. आता ते स्वप्नामध्ये स्वप्न. आता स्वप्नी जे जे देखिले. आता इथं स्वप्न म्हणजे काय? अहो हे सगळं विश्व म्हणजे स्वप्नच आहे ना. स्वप्नी जे जे देखिले ते जागृतीस उडाले. मला जागृती प्राप्त झाल्यानंतर स्वप्नामधलं काहीही शिल्लक राहत नाही. आणि म्हणून ते पुढं लाड जसं म्हणाले तसं सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वाचे काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. सकळ देहाचा झाडा केला. आता सकळ देहाचा अष्टदेह निरसन. पूर्वी एकदा हा विषय इथं झालेला आहे, मला असं वाटतं फडक्याने समजून सांगितला होता. निरसन, 4 देहांचं निरसन कसं करायचं. हां, मग ह्या सगळ्याच्या पलीकडं मी जाणं. म्हणून निश्चळ ब्रह्म ते कसं आहे. आता त्याच्यात 2 विशेषण आहेत. विशेषणं कोणाची आहेत? ब्रह्माची आहेत, अंतःकरणाची नाही. कारण ते अंतःकरणाच्या आधी आलेलं असल्यामुळं असं वाटतं हे अंतःकरणाचं विशेषण आहे का. निर्गुण ब्रह्म ते निश्चळ म्हणजे दोन्ही काय आहे? ही ब्रह्माची विशेषण आहेत. अंतरामध्ये स्थिर होणं ही साधनेची फलश्रुती आहे. साधनेची फलश्रुती काय की अंतरंगामध्ये हे स्थिर होणं ही साधनेची फलश्रुती आहे. आणि म्हणून त्याने असं म्हटलेलं आहे तत्व निरसनाने काय होतं? मी आणि माझं हा भ्रम नाहीसा होतो. मी आणि माझं हा भ्रम नाहीसा होतो. आता त्याच्यात एक प्रश्न असा आहे बघा, दासबोध कसा वाचावा? शेवटचा प्रश्न हक्काने टाकलेला आहे ना. आता ह्याच्याबद्दल काय सांगता येईल? कसा वाचावा? आणि ते सगळं सावकाश वगैरे झालं, पण आता उत्तर लिहायचं आहे आपल्याला. हो बरोबर.
परंतु ते शब्दाचा अर्थ अर्थ हां बरोबर निधिध्यासन बरोबर. आता याचं उत्तर पुढच्या वर्षी आपण तो ग्रंथच प्रकाशित करू, स्वाध्याय साधना. हां, त्याच्यामध्ये हे दासबोध रचना घडली जयाला असा म्हणून जो चॅप्टर आहे, लीलाताईंचं म्हणणं की त्याच्यामध्ये जे दिलेलं आहे हे परिपूर्ण उत्तर आहे. आता ते पुस्तकच पुढच्या वर्षी आपण, कारण दासबोध कसा वाचावा, त्याने असं म्हटलेलं आहे की समर्थांची वाङ्मयीन मूर्ती आहे बरं का. ही समर्थांची वाङ्मयीन मूर्ती आहे, म्हणजे दासबोध वाचन ही समर्थांची पूजा करतोय आपण. मग भाव काय असला पाहिजे की समर्थांची वाङ्मयीन मूर्ती माझ्यासमोर आहे. आता आपण सगुण मूर्ती ही आपण आपल्याला समजते, तशी वाङ्मयीन मूर्ती माझ्यासमोर आहे. आणि मग आता त्या भावनेतून दासबोध वाचायचं आहे. गोष्ट आहे, वेणाबाईंची गोष्टच आहे की एक महंत आडवा पडून दासबोध वाचत होता, पालथा पडून. तर वेणाबाईंनी त्याला नमस्कार केला. त्याला असं वाटलं काय माझी योग्यता आहे, वेणाबाईंनी नमस्कार केला. तर वेणाबाई म्हणाल्या, तुझ्या हातात जो दासबोध आहे ही समर्थांची वाङ्मयीन मूर्ती आहे. नमस्कार कोणाला आहे? समर्थानं नमस्कार घातला. म्हणजे ही भावना जर आपण डोळ्यासमोर ठेवली तर आपल्याला दासबोध कसा वाचावा, मग तो अंथरुणावर बसून वाचावा का, बघा कसा वाचावा. तर आपण पूजेला जर पाटावर बसत असू तर त्याच्यापुढं मांडणी ठेवतात बघा, पूर्वीची पद्धत आहे ती. मांडणी त्याच्यासमोर ठेवून, आता मांडणी ठेवणं म्हणजे काय आहे, उच्चासन आहे. उच्चासन होय की नाही. उगीच आपलं मांडीवर ठेवलंय, ठेवा ना समोर, मांडणी समोर ठेवा. इथं दासबोधाला मांडणी आहे का नाही, आहे. आता दासबोध कसा वाचावा ह्याच्यामध्ये आपल्याला, आपण समर्थांची पूजा करतोय अशा दृष्टीने जर त्या ओव्यांच्याकडं आपण पाहिलं तर आपल्याशी समर्थ बोलतायत असं आपल्याला वाटेल. बेलसरे असं म्हणतात, 200 समासी समर्थांची 200 प्रवचनं आहेत. अरे तुम्हाला कळावं म्हणून समर्थाने प्रश्न उपस्थित केले. समर्थानं प्रश्न पडलेले नाहीत. प्रश्न कुणाला आहेत? सर्वसामान्य श्रोत्याला. मग म्हणाले दासबोध म्हणून याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे, शंकर श्रीकृष्ण देव म्हणायचे की वाचता वाचता दासबोध कळावा. कसं वाचन करावं? वाचता वाचता आपल्याला दासबोध कळावा. आणि समर्थ समजावून सांगतायत अशी जर एकदा कल्पना केली तर कसा वाचावा. म्हणून नियमाने दासबोध वाचावा हे ठीक आहे, परंतु कसा वाचावा. बरं, तसा काही नियम नाही बरं का. खरं सांगायचं म्हटलं तर समर्थाने पारायणच सांगितलेलं नाही आहे, त्यामुळं काही नियम नाही. पण कसा वाचावा हे आपल्याला समजलं पाहिजे. किती वाचावा, रोज वाचावा का, रोज वाचावा, किती वाचावा, एक समास तरी किमान वाचावा, 13 मनाचे श्लोक म्हणावे. ही संप्रदायाची पद्धत आहे बरं का, ही पद्धत. पण आपल्याला जर आपण ह्या संप्रदायात आहोत तर आपल्याला किती जणांचं रोज दासबोध वाचन घडतं? थोड्या लोकांचं आहे. 24 तासातला किती वेळ लागेलो? अहो अगदी 20 आणि 25 ओव्याचे समास आहेत, आहे की नाही. मोठे समास हे थोडेच आहेत. हां, तर माझं म्हणणं काय आहे, किमान एवढा वेळ आपण काढला पाहिजे. समर्थांशी आपण संवाद करायला हवा का नको? आपण अभ्यास करतोय, समर्थांशी संवाद करावा ना. तात्या असं म्हणायचे प्रवेश देताना, तात्या असं करायचे की ज्यांचा प्रवेश द्यावा का नको असं तात्यांच्या मनामध्ये जरासा गोंधळ व्हायचा. ते अक्कांच्या फोटोसमोर तो स्वाध्याय ठेवायचे. आता उद्या अक्का बुद्धी देतील तसं करू. आपला संवाद आहे का हो? बघा,
म्हणजे आता आपण इतकी वर्ष अभ्यास करतोय, समर्थांशी संवाद साधायला हवा का नको आपण? आणि समर्थांशी संवाद म्हणजे दासबोध वाचक आहे असं गोखल्यांचं मत आहे. पुपाम गोखले कराडचे ज्याने हे पुस्तक लिहिलं. त्यामुळं दासबोध हा शक्यतो मांडणी असावी, उच्चासनावर ठेवावा, वाचन झाल्यानंतर तो रेशमी वस्त्रात गुंडाळून ठेवावा. माझं म्हणणं हे तर काही अवघड नाही ना आपल्याला. आपण दासबोध जर रोज वाचत असू तर पूर्वीच्या काळी रेशमी वस्त्रात ते ठेवत असत, आपणही तसं ठेवूया ना. आपण पूजा करत नाही आहे दासबोधाची, पण दासबोध आपण समजावून घेतोय असा प्रकार जर आपण केला. त्यामुळं काय आहे माहिती का, आपल्याला एखादी समस्या वाटली समर्थानं सांगावं ना. आता हे आपोआप व्हायला पाहिजे बरं का, हे कोणी शिकवून येत नाही. म्हणजे मी उदाहरण आमच्या घरातलं दिलं. आमचा नातू बाहेर जाताना हां हो हो आपण जेव्हा ज्ञानेश्वरी वाचायला येतो तर ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं की शरद ऋतूतील चांदण्यात जेव्हा अमृत कण असतात ते चक्कर वेचतं, तसं मन हळूवार व्हायला पाहिजे. बरं. तर दासबोध वाचायच्या आधी कमीत कमी थोडीशी प्रार्थना करावी, एखादी माळ करावी, माळ किंवा भजन काय हो, आपल्या मनातल्या मनात म्हणा. बरोबर. त्यामुळे आपलं मन त्या भूमिकेवर येतं की आता मी समर्थांचं बरोबर जे काही सांगण्याचं समजून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मन एकदा तुमचं तिथे आलं की मग बरोबर सोपं होतं. आपण रिसेप्टिव्ह असलं पाहिजे. रिसेप्टिव्ह आपण रिसेप्टिव्ह असलं पाहिजे जे काही संदेश येत आहेत ते ग्रहण करायला. आता सुखदेवासी मागावे दुःख देवाला सांगावे अभंग आहे ना तुकारामांचा. हां, आपला असा संवाद होतो का? आमचा नातू त्याला कुणी काही शिकवलं नाही बरं का. मारुतीसारखा बसतो, एक पाय खाली एक पायाचा वर, केव्हाही उठायच्या तयारीत. अगदी लहान असताना मी समर्थांच्या फोटोखाली त्याला घेऊन बसायचो आणि रामा रामा म्हणायचो. 1 महिन्याचा होता तो. आता हे कुठून आत येतं. आता तो काय करतो, बाहेर जायचं असलं की रामाच्या फोटोजवळ जातो आणि सांगतो रामराया बाहेर जाऊन येतो बरं का. आता मी म्हटलं काय विशेष आहे, आम्हाला कधी हे सुचलं नाही की रामाशी संवाद साधावा. हे आम्हाला कधी सुचलं नाही, त्या लहान मुलाला सुचलं त्याप्रमाणे तो म्हणतो बरं का जाता जा. हां, आता मी बाहेर जाऊन येतो आहे. आता आपण घरातल्या मोठ्या माणसाला जसं सांगावं म्हणून मला ते असं ते बघितल्यानंतर मला असं वाटलं आपण अशी प्रत्येक गोष्ट देवाशी जर संवाद करायला लागलो. आपल्या अडचणी आपण बाकीच्यांना सांगतो की जे त्या अडचणीतून काही मार्ग काढू शकत नाहीत, पण जे मार्ग काढणारे आहेत त्यांना सांगतो का आपण? त्यांना आपण सांगत नाही. म्हणजे हे सुद्धा कशासाठी तर झाले साधनाचे फळं. आता आपण 200 समास पूर्ण केलेत, आपली काही साधना झालेली आहे, तर किमान एवढं आपलं जवळिकेचं नातं असावं का नसावं हे सांगण्यासाठी. आणि आपण जर त्यांना सांगितलं ना, त्यांना सगळ्या अडचणी कळतायतच का नाही हो? त्यांना काही सांगावं लागतं आहे का? त्यांना काही सांगावं लागत नाही. एक उदाहरण देतो, म्हणजे अक्कांचा मला फार अनुभव नाही बरं का, मी फार उशिरा हे आलं. परंतु अक्का गेल्यानंतर बऱ्याच जणांना अक्काने दर्शन दिलं, बऱ्याच जणांना. आणि त्या अक्कांच्या आठवणीमध्ये ते होतं. आता ते सुद्धा आठवणी आपण वाचल्या पाहिजेत की अक्कांचं मोठेपणा आपल्याला समजेल अशासाठी. तर एक उदाहरण देतो की अक्कांच्या गुरूंचं स्थान आहे आणि पुण्याला बलभीम मंदिर आहे. बलभीम मंदिर, अक्कांच्या गुरु भागीरथीबाई आणि त्यांचे गुरु बलभीम महाराज. आपण पुण्यात त्या स्थानाला जाऊ द्यावं ज्यांना शक्य आहे त्यांना. त्या ठिकाणी त्यांची पुस्तकं आहेत भागीरथीबाईंची. आणि तिथं मी पुस्तकं आणायला म्हणून गेलो. त्यांनी मला म्हटलं की आमचा गुरुपौर्णिमेचा उत्सव चालू आहे, उद्या याल का, विषय मांडाल का? मांडेन म्हटलं. त्यांचं असं दुपारीच असेल बरं का, 2 वाजता वगैरे. हां, मांडेन म्हटलं. मी प्रवचनाला खाली आसन आहे पाटावर बसलो. माझ्या शेजारी अक्कांचे गुरु भगिनी बसल्या, त्या खुर्चीवर होत्या. माझ्या शेजारी खुर्चीवर बसलेल्या होत्या
आता प्रवचनकाराला लागून कुणी बसत नाही सहसा, बरोबर आहे, काही अंतरमध्ये असतं. आणि त्या म्हणाल्या मला ऐकायला येत नाही म्हणून मी जवळ बसलेली आहे. अक्कांची प्रचिती सांगतोय तुम्हाला, हे मला लीलाताईंनी सांगितलं. आणि मी जो विषय मांडत होतो त्यामधूनच मला ओवी सांगायच्या, हां हा विषय आहे बरं का. मला लीलाताई म्हणाल्या अक्का तिथं येऊन तुला मार्गदर्शन करत होत्या. आता प्रवचनकाराच्या शेजारी इतक्या लागून कुणी बसत नाही. मी खाली बसलेलो, त्या खुर्चीत बसलेल्या आणि माझ्या कानाशी सांगतायत. बाकीच्याला काहीच कळेना की ह्या नेमकं काय सांगतायत. मला ते समजत होतं माझ्या विषयाशी ती लिंक होती की बाबा हे विसरू नको बरं का. मग आता समर्थ सगळीकडे आहेत असं समर्थ सांगतात. म्हणून मी म्हटलं की पहिल्या दिवशी मला असा प्रश्न पडला होता, माझं स्वतःची तब्येतच ठीक नव्हती. आलो त्या दिवशी मला उभंच राहता येत नव्हतं. आणि एक एक अडचणी जवळपास निम्मे पेशंटच आहे तिथं. पहिल्या दिवशीची परिस्थिती सांगते. सीमाताई आल्या, त्यांचे पाय सुजलेले, लाड यायचेच होते कारण तेही आजारी होते, सुनील दादा यायचेच होते. आणि अशा वेळेला पहाटे 5 वाजता मी 4 वाजता जाग आली. म्हटलं घडीची सुरुवात झाली आपली. 4 वाजता जाग आली. मी चहा घेतला, अंथरुणावर नामस्मरण करत बसलो. झोप आली, झोपलो. आणि मला झोपेत अक्कांनी दर्शन दिलं. अक्का शिवथर गळीच्या पायऱ्या चढतायत. अक्कानं मी पाठमोरं पाहिलं. मला एकदम कॉन्फिडन्स आला, अरे मी आहे की, बाकी कुठे असेल नाही तर नसेल. आज सप्ताह 7 दिवस व्यवस्थित सप्ताह चालला आहे का नाही हो. चिंचोळकर नाहीत ही एक अडचण आपल्या याच्यात आली. परंतु सप्ताहामध्ये कमीपणा काही कमी पडलं असं वाटतं का आपल्याला. ही कुणाची ताकद आहे, ही ताकद त्यांची आहे. त्यामुळं आपण साधना झाल्यानंतर किमान एवढा विश्वास आपण ठेवायला हवा का नको. म्हणून समर्थ जेव्हा म्हणतात मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणारे होऊन जाते. म्हणून मला असं वाटतं सप्ताह म्हणजे 7 दिवस आपण इथं राहावं. बाकी 51 आठवडे प्रपंच चालूच आहे हो. 51 काय 55 आठवडे, बरोबर आहे की नाही, प्रपंच चालूच आहे. मला असं वाटतं सगळ्यांना घर सोडणं शक्य नाही, पण किमान 1 आठवडा तर काय होईल माहिती का. आम्ही योजना 7 दिवसाची केलेली आहे. आता हा 20-10 हा दशक इतरांच्या कानी पडला असता तर चांगलंच झालं असतं ना. म्हणजे हा समास इतरांच्या कानी पडला असता चांगलंच झालं असतं. आता आपण आठवडाभर थांबलोय आणि 1-4 तासासाठी आपण जातोय, 1 दिवसासाठी आपण जातोय. पण मला आनंद वाटतो की किमान 25-30 माणसं तरी उद्यापर्यंत राहतील. आजच्या समारोपापर्यंत किमान 25-30 राहतील. आपण जर असं आपण ठरवलं. आणि इथं काही जण असे आहेत की दरवर्षी नियमितप्रमाणे 7 दिवस येणारे लोक, पण तेही आता कमी होत चाललेले आहेत. पण आपल्याला जर इथून ज्ञान प्राप्त, म्हणून काल लाड म्हणाले तसं किमान समीक्षकांनी 7 दिवस थांबलंच पाहिजे असा काही नियम करता येईल का. पुढच्या वर्षीसाठी बघू. कारण आपल्याला असं वाटतं आता शेवटचा प्रश्न म्हणजे दासबोध कसा वाचावा हे पुढच्या वर्षी आपल्या हातात येईल. आता एक अक्कांचा प्रश्न आहे, भगवद्गीतेमध्ये अर्जुनाची किती नावं आहेत. 18. बर 18 नावं ठीक आहे. नाही पुढं 24 आहेत. अजून 2 उत्तर आली बरं का. नाही आत्ता 200 पूर्ण केले. किती आहेत. 24. बर पुढं नावं 25 आहेत. नावं 25 आहेत बरं का. आता आपण ही शोधली पाहिजेत. नाही माझ्याकडे यादीच आहे बरं का. नावं 25 आहेत आणि लीलाताईंनी दिलेली नावं आणि माझी नावं जुळलेली आहेत. म्हणजे त्याच्या बाहेर आता काही नसावं. म्हणजे अजूनही असेल तर काही हरकत नाही बरं का. काही वेळेला आमची ही
आता मी नावं वाचतो. आता ज्याने अभ्यास केलेला आहे सगळ्यात जास्त नाव कोणतं आलेलं आहे गीतेमध्ये? पार्थ हे नाव सगळ्यात जास्त आलेलं आहे. आता मी नावं वाचतो म्हणजे हे केवळ आपल्या माहितीसाठी. आता काय आपल्या हातात, आता पहिल्या अध्यायापासून जर सुरुवात केली तर नावं सांगतोय मी. अर्जुन, पांडव, धनंजय, पार्थ, कौंतेय, गुडाकेश, परंतप, पुरुषर्षभ, भारत, महाबाहो, कुरुनंदन, अनघ, भरतर्षभ, कुरुसत्तम, अनसूयवे, कुरुश्रेष्ठ, सव्यसाची, किरीटी, कुरुप्रवीर, भरतश्रेष्ठ, भरतसत्तम, पुरुषव्याघ्र, तात हे नाव बऱ्याच जणांचं राहतं. हो, पण तिथं नाही, पण त्या श्लोकात अर्जुनाला उद्देशून ते वापरलेलं आहे. हां, तो गोंधळाचा भाग आहे. तात नर आणि धनुर्धर, त्यामुळं तात हे नाव बऱ्याच जणांचं आलेलं नाही, म्हणून नावं 25. हां, आणि आता मी प्रश्न विचारला, पुढच्या वर्षीसाठी एक गृहपाठ देतो. भगवंताची नावं किती आलेली आहेत गीतेमध्ये? हां, ठीक आहे. पुढच्या वर्षी, आत्ता मी काही उत्तर काहीच सांगत नाही बरं का. आत्ता काढलेली आहेत. हां, बघा, अभ्यास चांगला केला. हां, जो विचारलेला प्रश्न नाही त्याचासुद्धा अभ्यास झाला. हां, परंतु आपण अध्यायाप्रमाणे एक गृहपाठ देतो की 1 वर्षासाठी आहे. खरं तर 1-2 दिवसात होण्यासारखं आहे बरं का. हा, परंतु 1 वर्षासाठी देतो. आणि आज जे हजर आहेत त्या सगळ्यांनी निदान प्रयत्न करावा. म्हणजे 200 पुरे झाले असू देत अगर नसू देत, कारण गीता वाचन होईल. रोज 2 श्लोक वाचले ना, 700 श्लोक आहेत गीतेचे, 2 श्लोक वाचले तरी त्याच्यातली नावं. आता पुढचा त्याच्यापेक्षा जर अभ्यासाचा परत विषय असेल की अर्जुनाची ही जी नावं आहे त्याचा अर्थ आपण ध्यानात घेतला पाहिजे. कारण त्या ठिकाणी ते नाव का वापरले. वामन पंडितांचं यथार्थ दीपिका हे अतिशय उत्तम पुस्तक आहे. समर्थांचे शिष्य आहेत आणि गीतेवर त्यांची यथार्थ दीपिका आहे. ज्ञानेश्वरीचे 7000 श्लोक आहेत, यथार्थ दीपिकेचे 16000 श्लोक आहेत. आणि त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी हेच नाव का वापरलं हे स्पष्ट केलेलं आहे. आपण जर मिळालं तर ते पुस्तक पाहावं. नाहीतर गीता जशी आहे तशी याच्यात सगळे शब्दांचे अर्थ दिलेले आहेत. आणि एकंदर नावं हा एक गृहपाठ आहे असं समजा पुढच्या वर्षी. हां, त्यामुळं आपण पुढच्या वर्षीसाठी हा प्रयत्न एक करूया. आहे की आहे ना. आपल्याला अर्थ समजणं महत्त्वाचं आहे. आता धनंजय, आता धनंजय म्हणजे काय? आपण हा शब्द नेहमी वापरतो. अर्जुनाचं नाव नेहमी आपल्या ह्याच्यात आहे. धन, त्याच्यावर जय प्राप्त केलेलं आहे असं धनंजय. हां, म्हणून आपण त्या अर्जुनाचं विशेषण सुद्धा पाहिलं पाहिजे. गुडाकेश, गुडाकेशेन भारत. हां, झोपेवर ज्याचं नियंत्रण आहे. साधकाच्या दृष्टीने अक्कांनी ही नावं जी काढायला सांगितली याचा जर आपण अर्थ लक्षात घेतला, झोपेवर ज्याचं नियंत्रण आहे असा तो कोण आहे? अर्जुन आहे. म्हणजे ही सुद्धा अर्जुन हा साधक आहे. ह्या दृष्टीने त्या नावांच्याकडे बघा. अर्जुन हा साधक आहे ज्याच्या रोमारोमातून कृष्ण कृष्ण असं नाव येत होतं. आहे की नाही? नाही, माझं म्हणणं काय आहे की तो साधक आहे ह्या दृष्टीने त्याचे विशेषणांच्याकडे पाहावं. अभ्यासाची एक पद्धत, बाकी काही ते. हां, पृथ्वीचा मुलगा, कुंतीचं नाव पृथा, ती पृथ्वीराजाची मुलगी म्हणून पृथा. हां, असं आहे ते.
पुढच्या वर्षीसाठी आपण हे सांगितलं